मित्रांनो, 28 जानेवारी या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणातील एक पर्व, धगधगतं नेतृत्व असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. वयाच्या 66व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बारामतीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या 4 जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी ते मुंबईतून बारामतीत विमानाने आले होते. बारामती विमानतळावर उतरताना विमानाचा मोठा अपघात झाला आणि विमानाला आग लागली. अजित पवारांसह विमानात असलेल्या 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. अजितदादांच्या अकाली जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. हा दिवस महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. परखड नेतृत्व असलेले, घड्याळाच्या काट्याप्रमाणे पळणारे, गोरगरिबांच्या मदतीला धावून येणारे दादा अचानक गेले. महाराष्ट्राने एक कामाचा माणूस गमावला आहे. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.